मला आता या 5 डिसेंबरला 2 वर्ष पूर्ण झाली आणि मी इथे खूपच समाधानात राहते. एक तर घरात माणसं कमी असल्यामुळे किंवा काही वेळेला नसतातच, कामाला जातात, तर तो जो एकटेपणा आहे तो इथे अजिबात नाही आहे. नंतर आपल्याला काही आधार वाटला, काही हवं, तर इथे पटापट मुली हात धरतात, इकडून तिकडे घेऊन जातात. एकमेकींशी बोलून पण छान वाटतं. आम्ही गमती करतो, पत्ते खेळतो, कॅरम खेळतो. मन स्वतःला रमवलं तर इथे खूप छान आहे. म्हणजे बुधवारी डॉक्टर येतात. मला जेव्हा काहीतरी फरक वाटतो स्वतःमध्ये, तेव्हा मी त्यांना भेटते, त्यांना मोकळं बोलते. काही गोष्टी आम्हाला माहिती नसतात, पण तरी छान वाटतं त्यांच्याशी बोलून. आणि मग त्या देतात ते औषधोपचार करतो, घेतो. अजून तरी मी औषधं घेते. नाहीतर इथे प्रत्येकाचं औषध त्याच्या अगदी तोंडात घालण्यापर्यंत सगळी मदत मिळते. इथे मन रमवायला ज्यांना हवं असतं त्यांच्यासाठी ॲक्टिव्हिटीज खूप आहे. आता अलीकडे शनिवारी सिनेमा दाखवला जातो. आमच्या काळचे सिनेमा असल्यामुळे खूप गर्दी होते, सगळेजण येतात. एक तर ते आम्हाला आवडतं किंवा मागचं आठवतं किंवा गमती तेव्हाच्या, त्यामुळे आम्ही सिनेमा बघतो. बऱ्याच जणी देवभक्त या आपापली स्तोत्र त्यांना जे पाठ आहेत ते म्हणत असतात, संध्याकाळ त्याच्यात घालवतात. आणि वेगळी वेगळी कोडी म्हणा, एक काहीतरी बॉल घेऊन पाडायचं, मग अशी छोटी छोटी खेळणी खूप असतात, त्याच्यातही मन रमतं. इथे सगळे सणवार सगळे होतात. मग ते आत्ता झालेलं क्रिसमस असो किंवा सगळे म्हणजे कुठलेही आपल्या दिवाळी, दसरा किंवा आणखी पण छोटे छोटे जे आपण एरवी घरी करत नाही ते पण सगळे सणवार इथे होतात. आणि ते करायला सगळ्यांमध्ये मजा येते. भाऊबीज होते. आता पुष्कळांचे भाऊ आधी गेलेत काय, कारण माझ्यासारखे जास्त वयाचे लोकही खूप आहेत. मी आता 92 वर्षाची झाली इथे. मला इथे खरोखरच खूप चांगलं वाटतंय, आनंदात आहे, समाधानी आहे आणि निवांत आहे.